नमस्कार, मी मनीषा खालकर. तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर मनीषा खालकर ह्या फेसबुक अकाउंटला फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर लेक ऋषीचे व्लॉग ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, मी आज मसूरची डाळ बनवत आहे आणि त्याचबरोबर सर्व साहित्य मी बाहेर घेऊन आलेली आहे. आता बनवत आहे चुलीवर अख्ख्या मसूरची डाळ. तर चला, चुलीवर मस्तपैकी पातेलं ठेवलेलं आहे. पातेलं जळत आहे, त्याच्यामुळे मी काय करते, पाणी गरम करायला ठेवते भाजीसाठी. आणि तोपर्यंत मी अजून एक तयारी करते, ते म्हणजे लसूण, हिरवी मिरची आणि जिरे याचं वाटण करून घेते खलबत्त्यात. बाहेर एवढं साहित्य पाहून कावळ्याला वाटलं की चला आता खाण्यास काही असेल, म्हणून तो ओरडत होता. त्याच्यासाठी मी मसूरची काही दाणे त्यामध्ये दिले होते, टाकले होते, पण त्याने ते खाल्ले नाही. त्यानंतर मग मी शेंगदाणेसुद्धा दिले होते. त्यानंतर जे गरम झालेलं पाणी ते एका तांब्यामध्ये काढून घेतलं आणि पुन्हा त्या पातेल्यामध्ये तेल टाकलं, त्यामध्ये मोहरी टाकली आणि त्यानंतर ते खलबत्त्यात जे वाटलेलं होतं हिरवी मिरची आणि लसूण त्यांचं वाटण टाकून दिलं. ते छानपैकी असं तडतडून दिल्यानंतर नंतर मी कढीपत्ता टाकलेला. मग सर्व मिश्रण छानपैकी झाल्यानंतर मी टाकलं त्यामध्ये कांदा मला थोडासा बदामी रंग येईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा होता. सर्व जिन्नस परतल्यानंतर आता त्यामध्ये मी टाकत आहे खोबरं, आलं आणि लसूण यांचं वाटण आणि अगदी मस्तपैकी वास सुटेपर्यंत मी त्याला परतून घेणार आहे. आता यामध्ये टाकायचे आहे मसाले. पहिल्यांदा लाल तिखट, त्यानंतर काळा मसाला म्हणजे गरम मसाला आणि त्यानंतर मी टाकत आहे हळद आणि यानंतर धणे पावडर. हे सर्व आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जसं टेस्ट हवी त्यानुसार. यानंतर मला जसं हवं त्या प्रमाणात मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून, म्हणजे अर्थात जे गरम पाणी केलेलं होतं ना ते थोडंसं पाणी टाकून दिलेलं आहे. आणि आता यामध्ये मला टाकायचं आहे अख्खा मसूर, जो मी जवळजवळ 4 तास अगोदर भिजवून ठेवलेला होता. मी कुकरमध्ये शिट्ट्या न घेता आता डायरेक्ट हे जे आता मसाले टाकलेले आहे त्याचमध्ये आता मी शिजवून घेणार आहे. तसंही मसूरची डाळ शिजायला खूप काही टाईम लागत नाही, तो लवकरच शिजला जातो. तर आता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे, जे आधीच गरम केलेलं होतं आणि याच्यावर झाकण ठेवून म्हटलं पुन्हा जर पाणी लागलं तर ह्या झाकणामध्ये जे गरम पाणी होईल त्याचाच वापर करता येईल. मसूर खाल्ली नाही त्यांनी, शेवटी शेंगदाणे खाल्ले. मसूर त्यांना आवडत नाही वाटतं, शेंगदाणे आवडतं त्यांना. आता मी रोज शेंगदाणे देते ना, त्याच्यामुळे ते येतात खायला रोज सकाळी ह्याच टायमाला. भाजी पूर्ण शिजलेली आहे आणि आता ना मी काढून आता याच्यावर चपात्या करून घेते. आणि दुपारी 15 ऑगस्ट निमित्त बालुशाही बनवली तर बघा.